Hello students, welcome in 9th standard and in subject Science and Technology. यावर्षी 9वीला आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान हा विषय अभ्यासणार आहोत. याचे 2 भाग केलेले आहेत. सायन्स अँड टेक्नॉलॉजी एज्युकेशनल प्लॅनिंग यामध्ये 2 भाग केलेले आहेत. पार्ट फर्स्ट अँड पार्ट सेकंड. भाग 1 आणि भाग 2 म्हणजे काही प्रकरणं ही पहिल्या भागासाठी आहेत तर काही प्रकरणं ही दुसऱ्या भागासाठी आहेत. यावर्षी तुम्हाला 2 वेगळे पेपर द्यावे लागणार आहेत. पूर्वी तुम्ही 8वीपर्यंत एकच पेपर लिहित होतात. आता तुम्हाला 2 वेगळे पेपर असणार आहेत. 2 वेगळे क्वेश्चन पेपर असणार आहेत आणि 2 वेगळ्या ॲन्सर शीट पण असणार आहेत. 40 मार्क्ससाठी रिटन म्हणजे थेरी असणार आहे and 10 marks for practical work, and it contain experiments, science journal book. Then practical work contain project and activity. म्हणजे आपणाला काही प्रकल्प आणि उपक्रम सुद्धा आहेत. एका भागासाठी 40 मार्क्सची थेरी, 10 मार्क्स प्रॅक्टिकल. दुसऱ्या भागासाठी 40 मार्क्सची म्हणजे रिटन पेपर आणि 10 मार्क्स प्रॅक्टिकल वर्क. असे 40 मार्काचे 2 पेपर म्हणजे 80 मार्क आणि 10 मार्कासाठी प्रॅक्टिकल वर्क असे 20 मार्क्स. म्हणजे असे 100 मार्काची एकूण आपलं पहिलं सत्र होणार. दुसरं सत्रसुद्धा 100 मार्क. अशा पद्धतीनं हे 2 वेगळे भाग असणार आहेत. पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड. सो टुडे वी स्टार्ट फ्रॉम चॅप्टर नंबर 1 लॉज ऑफ मोशन. पार्ट फर्स्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट चॅप्टर नंबर 1 लॉज ऑफ मोशन. गतीचे नियम. आता आपण ज्यावेळी विज्ञानाचा अभ्यास करतो त्यावेळी नवीन काही शब्द येतात किंवा नवीन काही स्पेलिंग येतात, काही मोठी येतात जे आपल्याला उच्चार करायला किंवा लिहायला अवघड जातात. त्यासाठी प्रत्येक लेक्चरच्या वेळी आपल्याजवळ वही पेन असणं गरजेचं आहे. कारण जे जे आपल्याला शब्द अवघड वाटतात त्याचे अर्थ म्हणजे त्याचा अर्थ किंवा उच्चार लिहून ठेवायचे आहेत आपण. कारण बऱ्याच वेळेला आम्ही पेपर किंवा वही तपासतो त्यावेळी लक्षात येतं की मुलांना स्पेलिंग नीट लिहिता येत नाहीत. आणि जर आपण ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन जे असतात त्यामध्ये जर असे शब्द चुकले तर आपला पूर्ण मार्क्स त्याच्यामध्ये जातो. त्यामुळं प्रत्येकाने म्हणजेच ज्याला आवश्यक आहे त्यांनी ते शब्द उच्चार आणि मराठीत अर्थ लिहून घेतला तरी चालणार आहे. कारण काय आहे, आपणाला एखादी कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी किंवा ती समजण्यासाठी मराठीतसुद्धा माहीत असेल तर इंग्रजीमध्ये आपल्याला कन्वर्ट करता येतं लगेच. त्यामुळं असे जे काही शब्द असतील ते लिहून ठेवायचे आहेत. त्याचबरोबर काही डेफिनेशन मी देणार आहे. त्या डेफिनेशनसुद्धा आपल्याला पटकन लिहिता येऊ शकतील. शोधाशोध करावी लागणार नाही. कारण आपला वेळ वाया जाऊ नये म्हणून आपण लिहून घ्यायचे. फॉर्म्युले असतील, लॉ असतील, हे तुम्हाला किंवा काही सिम्बॉल्स असतील हे दिले असतील ते तुम्ही काय करू शकता, पटकन लिहून घेऊ शकता. म्हणून यापुढे म्हणजे आजपासूनच आपण आपल्याजवळ पुस्तक, वही, पेन आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. सो द फर्स्ट चॅप्टर इज लॉज ऑफ मोशन. Motion means moving object. Generally we consider a moving object means any object move from one place to another or it change its position to its surrounding. म्हणजे आपली जर जागा बदलत असेल, ठिकाण जर बदलत असेल तर अशा वस्तूला आपण काय म्हणतो, गतिमान वस्तू.
So first, motion of an object. Motion of an object. वस्तूची गती. We see the motion of several objects in a everyday. And sometimes we cannot see the motion of an object directly, as in the case of a breeze. BREEZ. ब्रीज म्हणजे वारा. म्हणजे दैनंदिन जीवनात आपण बऱ्याच वस्तू अशा गतिमान बघतो, पण काही अशा वस्तू आहेत की ज्या गतिमान आहेत परंतु त्या आपणाला प्रत्यक्षात दिसत नाहीत. त्यामध्ये वाहणारा वारा किंवा अजून कोणतं उदाहरण सांगता येईल बघा. वी आर अनेबल टू परसीव फ्लो मीन्स मोशन ऑफ ब्लड थ्रू वेन्स अँड आर्टरीज. म्हणजे आपल्या शरीरातल्या रक्तवाहिन्या, सर्क्युलेशन सिस्टीम या आपण पाहू शकत नाही, पण मात्र हे सुरू असतात. हार्ट पंपिंग हे आपल्याला जाणवतं. मोशन म्हणजे ही गतिमान म्हणजेच हलणाऱ्या दिसतात किंवा थोडी मुवमेंट आपल्याला जाणवते, आपण लगेच समजतो. Also some examples are given here. So for the first example, the flight of a bird. Second, a stationary train. Third example, leaves flying through air. And fourth example is a stone lying on a hill. अशी 4 उदाहरणं दिलेत. आता त्याच्यामध्ये आपल्याला काय शोधायचं आहे? From these examples, can you sense motion? तुम्हाला याच्यामध्ये गतीची जाणीव होते का बघा. कोणकोणत्या उदाहरणामध्ये गती जाणवते बघा उदाहरणं. We can sense motions in the examples first and third. The flight of a bird and leaves flying through air. पक्ष्यांचे उडणे आणि हवेतून उडणारा पालापाचोळा या दोन्हीची आपणाला गती असलेली उदाहरणं सांगता येतात. पण थांबलेली रेल्वेगाडी, अ स्टेशनरी ट्रेन, अ स्टोन लाईंग ऑन अ हिल, डोंगरावरती स्थिर असलेला दगड. स्थिर, स्टेशनरी म्हणजे त्याच्यामध्ये गती येणार नाही. आणखीन काही अशी बरीच आपणाला उदाहरणं सांगता येतात. बघूया आपण. थिंक अबाउट इट. बघा, विचार करा. यू आर ट्रॅव्हलिंग इन अ बस. इज द पर्सन सिटिंग नेक्स्ट टू यू इन मोशन? बसमधून तुम्ही प्रवास करीत आहात, बघा बसलेलात बसमध्ये, आणि तुमच्या शेजारी बसलेली व्यक्ती गतिमान आहे का? आपला सहप्रवासी. काय सांगता येईल बघा. The person sitting next to you is not in motion with respect to you, but that person is in motion with respect to a person on the road. तुमचा सहप्रवासी तुमच्या बरोबर बसलेला आहे म्हणजे तो स्थिर आहे त्या ठिकाणी, पण ज्यावेळी रोडवरची एखादी व्यक्ती असेल रस्त्यावरची तर तिला ते गतिमान दिसणार आहे. बरोबर. आता दुसरा प्रश्न असा तयार होतो. व्हॉट डू यू टेक इन टू कन्सिडरेशन टू डिसाइड इफ एन ऑब्जेक्ट इज मुव्हिंग ऑर नॉट? एखादी वस्तू गतिमान आहे किंवा नाही हे निश्चित करण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या बाबींचा विचार करावा लागतो मग बघा. टू डिसाइड whether an object is in the motion or not, we consider whether it changes its position with respect to its surrounding or not. म्हणजे त्याच्या सभोवतालच्या संदर्भात तिची जागा बदलते का नाही याच्यावरती डिपेंड आहे.
सो यू हॅव लर्न दॅट मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट, सापेक्ष. कोणाच्या तरी संदर्भात कोणीतरी पाहणार आहे, निरीक्षक आहे, तरच ती सांगू शकतो. इफ द पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज चेंजिंग, if the position of an object is changing with respect to its surrounding, then it is said to be in motion. जर एखादी वस्तू सभोवतालच्या संदर्भात तिची जागा जर बदलत असेल तर ती गतिमान आहे असं आपण म्हणतो. आणि जर ती सभोवतालच्या संदर्भात जर जागा बदलत नसेल, अदरवाइज इट इज सेड टू बी ॲट रेस्ट. जर ती जागा जर बदलत नसेल तर ती स्थिर असणार आहे. सो द नेक्स्ट, डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स, विस्थापन आणि अंतर. आता या संकल्पना आपण समजून घ्या, त्या कन्सेप्ट काय आहेत. इन अ गिवन फिगर 1.1 shows some distances and places. So the question 1, let's try this. करून पहा. In figure A, measure the distance between points A and B in different ways as shown in figure 1.1a. दोऱ्याच्या साहाय्याने काय करायचं तर ए पासून बी पर्यंतचं अंतर हे मोजायचं. ए पासून बी पर्यंतचं. त्याच्यामध्ये कर्व जो पाथ दिलेला आहे, कर्व पाथ, तो दोऱ्याच्या साहाय्याने मोजा. अँड नाव मेजर द डिस्टन्स अलॉंग द डॉटेड लाईन, विच डिस्टन्स इज करेक्ट अकॉर्डिंग टू यू अँड वाय. आणि आता काय करा बघा, ए आणि बी पर्यंतचे अंतर सरळ जे तुटक रेषेने दाखवलंय ना ते पण मोजा. तुटक जे दाखवलेलं आहे ते पण मोजा. बघा मोजून. आता याच्यामध्ये तुम्हाला काय जाणवेल, द डिस्टन्स मेजर्ड अलॉंग द कर्व पाथ इन्क्लुडिंग द लूप, जे वलय जे दिलेलं आहे लूप, फ्रॉम ए अँड बी इज द करेक्ट डिस्टन्स ॲज फार ॲज द डिस्टन्स कवर्ड बाय अ पर्टिक्युलर मूव्हिंग फ्रॉम ए अँड बी अलॉंग दॅट पाथ इज कॉन्स्टंट. म्हणजे ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे ते पाय रोड आपण जसं म्हणतो तसं, किंवा कर्व जे वलयांकित दाखवलेलं आहे ते त्या पद्धतीनं अंतर पूर्ण केलेलं आहे फ्रॉम पॉईंट ए टू बी. द डिस्टन्स मेजर अलॉंग द डॉटेड लाईन गिव्स द मॅग्निट्यूड, मॅग्निट्यूड म्हणजे परिमाण, ऑफ द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल फ्रॉम ए टू बी. पण ए टू बी जे डॉटेड डिस्टन्स दिलेलं आहे हे मिनिमम डिस्टन्स आहे, म्हणजे जे ट्रॅव्हल झालेलं आहे बरोबर आहे. डिस्टन्स इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड द फिनिशिंग पॉईंट. स्टार्टिंग पॉईंट कोणता झाला ए आणि फिनिशिंग पॉईंट बी, याच्यामध्ये हे मिनिमम डिस्टन्स आहे. म्हणजे त्याला ॲक्च्युली काय म्हणता येईल, डिस्प्लेसमेंट, विस्थापन झालेलं आहे. एतून बीकडे गेला पण ॲक्च्युली डिस्टन्स ट्रॅव्हल कोणी केलेला आहे तर कर्व जो पाथ आलेला आहे तो, त्याला डिस्टन्स आपण म्हणतो. असंच उदाहरण आपणाला दुसरं दिलेलं आहे. In second example, think about it.